तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. एखाद्या प्रकल्पात निर्णय प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या लोकप्रतिनिधींची भूमिका हट्टाची असू नये तर हक्काची असावी. लोकभावनेचा आदर त्यांनी केला पाहिजे असं मत भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय दैनिक कोकणचे संपादक संदीप देसाई यांनी. या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब आहेत. सावंत साहेब, तेली साहेबांनी आपली भूमिका विशद केलेली आहे, मात्र आपण सत्ताधारी पक्षातील एक जिल्हाध्यक्ष आहात. तेली साहेबांनी जी भूमिका विशद केली या पद्धतीने तेली साहेबांची भूमिका आणि या कृती समितीचं संपूर्ण आजचं जे आंदोलन होतं याला आपला सत्ताधारी पक्ष म्हणून कसा पाठिंबा असेल? एक गोष्ट आहे की आताच पराग असतील आमचे मित्र किंवा तेली साहेब या आंदोलनाशी किंवा या लॉंग मार्चशी अनेक दिवस या विषयाशी जोडलेले आहेत आणि ते जोडलेले असल्यामुळे त्यांनी सगळी भूमिका आपली विशद केली. तीच पक्षाची भूमिका आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये एक नक्की आहे की केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं एक सरकार आहे. ते सरकार इतकं गतिमान आहे की ज्या दिवशी एखाद्या प्रकल्पाची कोनशिला होते, ज्या दिवशी त्याची पायाभरणी होते, त्याच दिवशी त्याच्या लोकार्पणाची तारीख निश्चित होते. आणि अशा पद्धतीने गेल्या 9 वर्षामध्ये मोदीजी असतील, त्यांनी सगळेच किंवा सरकार असेल एकंदरीत त्यांनी अशा प्रकल्पांच्या पूर्णत्वाला नेलेले आहेत. आणि महाराष्ट्र सरकार जे त्यांच्याच आदर्शावर काम करतंय. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, आम्ही सत्ताधारी असा मगाशी उल्लेख झाला, पण महाराष्ट्र सरकार सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रकल्पांना अत्यंत वेगवान गतीने करण्याच्या मनस्थितीत आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या प्रकल्पामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणारी काही लोक असतील, त्यांची भूमिका आहे लोकप्रतिनिधींची, ती भूमिका ही हट्टाची असता नाही तर ती नक्की हक्काची असली पाहिजे. त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहिजे. त्यांनी सगळ्या लोकांना विचारात घेतलं पाहिजे. केवळ आपल्या हट्टाची भूमिका त्यांनी ठेवली तर अशा प्रकारचा प्रकल्पाला विलंब होतो असं मला वाटतं. आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मला वाटतं लॉंग मार्चच्या निमित्ताने आमच्या सगळ्या वरिष्ठांनी याला जो पाठिंबा दिला आहे किंवा त्याला जोड दिली आहे, त्या सगळ्या यातून जे काय फलित निष्पन्न होईल ते असेल की आढाई MIDC लवकर चालू होईल. दुसरा एक विषय यामध्ये थोडासा मी साहेब यांची सगळ्यांची परमिशन घेऊन मांडतो. 2013 साली ज्यावेळी MIDCची घोषणा झाली त्यावेळी 18 वर्षाचा असणारा युवक आहे ना, त्याने काहीतरी स्वप्न बघितलं असेल की येत्या 4 वर्षामध्ये मला त्या याच्यामध्ये रोजगार मिळेल. 22-24व्या वर्षी मी इथे कुठेतरी स्थायिक होईल, मला गोव्याला जावं लागणार नाही. आज त्याचं वय 10 वर्षानंतर 28 झालंय. 28 झाल्यानंतर त्याने आता पूर्णतः आशा सोडली आहे. आणि अशी 1-2 नव्हे तर तब्बल 10 ते 15,000 लोक आहेत जी गोव्यात कामासाठी जातात. जर 15,000 लोकांच्या मध्ये अशा प्रकारचा निगेटिव्ह माइंडसेट जर सेट झाला तर तो जिल्ह्याच्या विकासाला फार घातक आहे. कारण या सगळ्या विषयामध्ये साधारणतः 15 वर्ष हीच आपण पिढीचा कालावधी म्हणतो. म्हणजे एक पिढी या सगळ्या विषयामध्ये पूर्णतः थांबलेली आहे आणि परत तेच चालू राहिले. ह्या विषयाचं गांभीर्य किती आहे हे आधीच सोडा, पण ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी त्यांचे जे अनेक प्रॉब्लेम राज्यामध्ये जाण्यासाठी आले, सगळ्या मंडळींनी सोडवले, त्यावेळी आपल्याला ती निश्चित संख्या लक्षात आली. मला वाटतं त्यातला 20% 25% भाग जर आता MIDC एवढ्यात सुरू झाली असती तर इथेच स्थायिक झाला असता. अशा पद्धतीचा एक निगेटिव्ह माइंडसेट लोकांमध्ये जाऊ नये, तो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला घातक आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन हा सगळा विषय सोडवला पाहिजे. आणि मला निश्चित खात्री आहे मुख्यमंत्री असतील, आमचे देवेंद्रजी असतील, पालकमंत्री चव्हाण साहेब असतील, राणे साहेब असतील, यांच्या समोर बसून गावकर साहेब असतील किंवा याचं सगळ्याचं नेतृत्व करणारे, ह्या विषयाची जाण असणारे, या विषयाचा अभ्यास केलेले तेली साहेब आहेत, हे पूर्णतः या विषय लवकरात लवकर मार्गी लागतील. आणि जसं काल जी चांगली सुरुवात झालेली आहे, शुभस्य शीघ्रम झालेलं आहे, MIDC मध्ये काहीतरी हालचाल सुरू झाली आहे, मला वाटतं पुढच्या 1-2 महिन्यामध्ये हे कुठेतरी पूर्णत्वास जाईल. अशा आजच्या लॉंगमार्चच्या दिशेने उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांना आश्वस्त करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने की तुम्ही जे काही स्वप्न पाहताय किंवा तुम्ही ज्या विश्वासाने आमच्यासोबत आहात तर तो सगळा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. धन्यवाद. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.